आज आपण खर्डेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये इथे एकत्र जमण्याचं असं कारण आहे की आज आपल्या शाळेमध्ये 2 कार्यक्रमाचा इथं संगम झालेला आहे. ह्या शाळेच्या श्लेदर मॅडमचा निरोप आणि नवीन येणाऱ्या 2 महागाडे मॅडम आणि गाडे मॅडम या 2 शिक्षकांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम. तसं तर या शाळेविषयी बोलायचं झालं तर पाठीमागच्या काळात श्लेदर मॅडमचं खूप मोठं योगदान आहे. तेव्हाच या ठिकाणी आपल्याला या शाळेच्या भौतिक सुविधामुळे बघितलं गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी दिसून येतात. शाळेमध्ये इतका मोठा LCD आहे, बाकीचं खूप मोठं शैक्षणिक मुलांच्या शैक्षणिकसाठी लागणारे साहित्य उपलब्ध आहे, मैदानाची सुव्यवस्था चांगली आहे. या ठिकाणी श्लेदर मॅडमने पडत्या काळात म्हणावं लागल खरंच या शाळेला तारलं गेलंय. आज 4 वर्गातील विद्यार्थ्यांना घडवणं इतकं सोपं नाही, पण त्यातूनही मॅडमनं मार्ग काढून आज राज्यामध्ये गेली 2 वर्ष ह्या शाळेचा प्रथम क्रमांक आहे. मंत्रांश परीक्षा असेल, ATS परीक्षा असतील, तर या ठिकाणी ही शाळा टिकलेली आहे. हे केवळ योगदान हे श्लेदर मॅडमचं आहे. तर मॅडम, तुम्ही या शाळेला जे ज्ञानदानाचं काम केलं, यातून जे रोपटे तयार होत आहे भविष्यात खूप मोठं रोपटं तयार होईल आणि ह्याची तुम्हाला पोचपोती चांगली मिळेल. या पुढील काळातही तुम्ही असंच काम करून मुलांची प्रगती करावी आणि मुलं घडवत जावावी याच माझ्या पुढे तुम्हाला सदिच्छा. आणि तुम्ही या ठिकाणी जे काम केलं ते आमच्या खरंच लक्षात राहण्यासारखं आहे. आम्ही ते कधी विसरणार. तुम्ही जात असताना सुद्धा शाळेसाठी 2-3 वस्तू गिफ्ट करता आणि ह्या आमच्या समोर राहतील. भविष्यात पुढं जर पुन्हा योग आला तर आम्ही तो योग नक्की स्वीकारू आणि त्या काळातही तुम्ही चांगलं काम करणार आणि नक्की करणार हे आम्हाला विश्वास आहे. आणि आता आपल्याला जे नवीन 2 शिक्षिका मिळाले, महागाडे मॅडम आणि गाडे मॅडम. महागाडे मॅडमचा तर मला जवळून संबंध आहे, मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आता नक्की आपण ह्या शाळेला उपलब्ध पटसंख्या, बाकीच्या सुखसुविधा करून देणं गरजेचं आहे. आता आपल्या तर नक्की जितकं श्लेदर मॅडमने केलं त्याच्या दुप्पट पुढे जाण्याची संधी आता खर्डेवाडीतल्या पिढी घडण्यासाठी संधी आपल्या हातात आहे. दोन्ही मॅडम स्थानिकच्या आहेत. आता पाहिजे तेवढा वेळ देता येईल, वेळ घेता येईल. त्याच्यामुळे माझी सर्व पालकांना ही विनंती आहे, शाळेय समिती अध्यक्षांना विनंती आहे, आपण आता या वाडीतून जाणारे जे विद्यार्थी बाहेर आहेत ते कोणत्या प्रकारे थांबवून आपल्याला इथं संख्या वाढता येईल, अजून काही भौतिक सुविधा देता येतील ह्याच्यावरती आपण काम करूया. आणि ह्या 2 मॅडमला आपण आपल्याकडनं लागणाऱ्या गोष्टीचा सपोर्ट करून ही शाळा पहिली अजून कशी नावारूप करता येईल, कशी बाहेरून विद्यार्थी ते शाळेत येतील, आता इथपर्यंत प्रयत्न करायचे आपण. त्यासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊन काम करूया. आजच्या कार्यक्रमासाठी ह्या उदरवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख गाडे गुरुजी उपस्थित आहेत. आमच्या खर्डेवाडीचे एक माझे गुरुवर्य व शिक्षक निवृत्त गुरुजी शेळके गुरुजी यांचे मी वेळोवेळी या शाळेला मोठं सहकार्य आहे की प्रत्येक गोष्टीत गुरुजींचं लक्ष असतंय आणि त्यामुळेच ह्या शाळेला अजूनही आपल्याला वटवृक्ष या शाळेचा मोठा करण्यासाठी खूप मोठं भाग्य लाभत आहे. तसेच ह्या खर्डेवाडीचे एक सामाजिक कार्यकर्ते व नेहमी समाजात स्वतःला वाहून देणे, कोणतीही अपेक्षा न ठेवता आमचे शिदवान असतील, चौगुल्यामळ्यातून महेश असतील, संजय शेळके असतील आणि आमचे मित्र संजू असतील आणि ह्या खर्डेवाडी खरंच दाते आमचे मित्र तुकाराम मार्कट शेठ. खरंच मला सांगायचं आहे, तुम्हाला ज्या गोष्टीचं काय गरज लागल त्या गोष्टी तुम्ही हक्कान मागू शकता. ही हक्काची एक दान पेटी आहे. आपण इथून तुम्ही कधीही मागा. शेठकड तुम्हाला या शाळेकडे लागणाऱ्या गोष्टीची न विचार करता तुम्हाला त्या गोष्टी मिळतील. त्यावेळी ह्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर सर्वांचंच ह्या शाळेसाठी योगदान आहे, हे योगदान पुढे राहावं एवढीच व्यक्त करतो आणि मी थांबतो.